हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मी निकिता. माझे स्वामी माऊली वर्ल्ड या चॅनलवर तुमचे स्वागत करते. तर आजची ही पूजा माझ्या आईने केली आहे. नेहमीप्रमाणे आधी उंबरठा पूजन करून पुढची पूजा केली. असे म्हणतात की उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. गुरुवार हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा वार असल्याने उंबरठ्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मी देवीची कृपा राहते. घराचा उंबरठा फक्त दार नाही, तर आपल्या सुखाचे स्वागत करणारं पवित्र स्थान आहे. असा विश्वास आहे की उंबरठा पूजन केल्याने दुष्ट शक्ती घराबाहेर राहतात आणि शुभ ऊर्जा घरात प्रवेश करते. तर आज आहे आपल्या मार्गशीर्षातला पहिला गुरुवार. हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरवले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते, तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला 9वा महिना आहे. तो साधारण नोव्हेंबर डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात. या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो. हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते. त्यामुळे पूर्ण वर्षातल्या 12 महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते. यावेळी धनधान्याची सुबत्ता असते. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते. आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबाला आरोग्य, समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते.